उमरा महावितरण उपकेंद्राच्या हलगर्जीपणामुळे एका मेंढपाळाचा जीव थोडक्यात बचावल्याची घटना 12 एप्रिल रोजी घडली। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांच्या एका बकरीचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला। 11 केव्ही कासोद फीडर वरील हे रोहित्र उमरा गावच्या मुख्य रस्त्यालगत लागून आहे। उमरा उपकेंद्रातील अभियंता तसेच कर्मचारी याच रस्त्याने ये जा करतात। या रोहित्रावर वेलींचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे। एवढे असून सुद्धा महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आज एका बकरीचा जीव गेला, एक जीव थोडक्यात बचावला। 12 एप्रिल रोजी गणेश मोरे हे आपल्या बकऱ्या नदीकाठी चारत असताना त्यामधली एक बकरी चाऱ्याच्या शोधात रोहित्राजवळ गेली होती। त्यावेळी वीज प्रवाहित उघड्या तारेला या बकरीचा स्पर्श झाल्याने ती बकरी त्या तारेला चिकटली। बकरीला शॉक लागताच ती जोराने ओरडू लागली। तिला वाचवण्यासाठी मोरे हे तिच्या मागे गेले व तिला ओढताना त्यांना सुद्धा लघुदाब वाहिनीचा जोरदार झटका बसला, परंतु विजेच्या झटक्याने ते दूर फेकला गेल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला। मात्र या दुर्दैवी घटनेत त्यांच्या बकरीचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेमुळे सदर मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महावितरणने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळाने केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रामेश्वर कावरे, उमरा। मी रमेश अमृत गवळी बोलतो। आमच्या घरासमोर एक गायची डीपी आहे। या डीपीचा सर्व खुला कारभार असल्यामुळे इथं गुरं वासरं येत राहतात। त्याच्यावर सर्व येल वाघ आहेत। कोणी ज्याच्यावर नापरवाई करून राहिले, कोणी झाडं कापायला तयार नाही आहे। याची विनंती आहे। गणेश ओंकार मोरे यांचा बोकड्या आमच्या समोर मरण पावला। त्याचा मुलगा पण शाट लागून मरून राहिला। यांचं नाव गणेश ओंकारराव मोरे हे राहणार उमरा। यांचा जो उदरनिर्वाह होत होता तो या बकऱ्यांच्यामुळे होऊन राहिला, परंतु हे आज अवकाळी पाऊस आल्यामुळे यांचा जो बोकड्या आहे हा डीपीवरला येलवाकवर गेला आणि तो चऱ्या गेला असल्याने यांना त्या डीपीचा अर्थिंग लागला। त्यांच्याने यांचा बोकड्या जो आहे तो खाली मरून पडला। हे सर्व विद्युत वाहकमुळे झालेलं आहे। हे लापरवाहीमुळे उमरा गावांची खूप यांची बिकट परिस्थिती तयार होत आहे आणि हे डीपी गावातली अर्धी सिंगलपैकी डीपी असल्यामुळे इथे यांचा मुलगा पण सुद्धा डीपीच्या फेकल्या गेला असता। हे सर्व कारवाई हे विद्युत महामंडळाने करावी पाहिजे, हे उमरावासियांचं आव्हान आहे। यांना काही ना काही आर्थिक मदत मिळावी ही आमची परिस्थिती आहे।